नमस्कार सर्वांना. हे पहा आम्ही रानात जेवणासाठी आणलंय खिचडी, शेंगदाण्याचं बेसन पण आणलंय, पेरू पण आणलाय, लिंबू मिरची मीठ. दादा सकाळी गुरांकडे आला मागून आणि आधी गुरा का आला, मी मागून आले डबा घेऊन दादाला त्याच्या पप्पाला. मी पण इकडेच आले. पहा आमची जुमी पण आली. जुमी इकडे बघ, काय कर. पहा किती भारी वातावरण आहे. बरं तुम्हाला हॉटेलमध्ये किती खर्च करायला लागतो, इथं आमच्या डोंगरावर या फिरायला किती भारी वातावरण पण भारी आहे. किती मस्त मोकळं वातावरण, किती फ्रेश वाटतंय. आमचे गुरु पण किती भारी करतात, चोरून बसलेत काही गाय. आता आम्हाला पावसामुळे काही खाणं काढता नाही आलं. अख्खं आमच्या गुरांच्या खाण्यात पाणी ना, त्याच्यामुळे आम्ही गुरु सोडले चरायला. गुरांचं खाणं आणताय ना, ऊस पण आहे ना. दादाला जास्त भूक लागली, दादा सकाळपासून आलाय 7 वाजल्यापासून. त्याला वाटलं मग मी कधी आणली खिचडी, कधी खाईन थोडं. तो पण 9 दिवसात असतो. पप्पा तिकडे डोंगराला गेले आतमध्ये शेळ्या घेऊन. शेळ्या गुरु आम्ही सगळे आले चरायला. ती पाठी पण चपाती आणली, तिला डबा पण आणलाय, तिने चपाती आणि टमाट्याची चटणी आणि शेंगदाण्याची मिरची. पाण्याच्या बॉटली भरून आणल्यात. पहा किती भारी वातावरण आहे. खाली पहा किती मस्त खडक आहे आम्हाला बसायला. काय खुर्चीची गरज आहे बरं, एवढा भारी खडक असताना. कोणाला फिरायला येत असलं तर आमच्या डोंगरावर भरपूर जागा आहे फिरायला. फोटोशूट करण्यासाठी भरपूर जागा आहे. किती ग भारी मागून हे घेता येईल तुम्हाला, निसर्ग जसा पाहिजे तसा. तुम्ही आमची रोज माग असते गुरांच्या, मोठ्या पण असेल, मोठे गेला तर शेळ्यांच्या मागून. तुम्हाला ऐका 9 दिवसाचा उपास, आम्हाला 9 दिवसाचा उपास आहे. पेरू पण खूप आणलाय आम्ही कापून एक मोठा. तुम्हाला आवडतो पेरू? या खिचडी सगळेजण खायला. धन्यवाद, बाय बाय.